अधिकारी तर कोण नाही, एक अधिकारी मोबाईलवरच आहेत. कुणी नोंद घेत नाही, तिथेही बसत नाही कोण आणि इथेही कोण बसत नाही. 2 मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का? सभागृह स्थगित करा. त्या मंत्र्यांना वट्टीवर आणायला दुसरा पर्याय नाही. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो. अध्यक्ष महोदय, त्यांचं काही मनावर घेऊ नका. त्या मंत्र्यांना बोलल्यापर्यंत तुम्ही स्थगित करा. वरुण सर देसाई यांच्या मदतीला चक्क जयंत पाटील धावून आल्याचं पाहायला मिळालं. ते झालं असं की वरुण सर देसाई त्यांच्या मतदारसंघातल्या समस्या मांडत होते, मात्र तेव्हा त्या विभागाचा एकही मंत्री उपस्थितीत नव्हता. त्यामुळे जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी अजित पवार सह इतर मंत्र्यांचाही देखील चांगला समाचार घेतला. अध्यक्ष महोदय, मी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, जेव्हा नवीन सरकार आलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलेलं की विरोधकांची संख्या किती आहे याला महत्व नाही, ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा योग्य तो मान आणि सन्मान आम्ही देणार. आणि त्यावेळा एक अतिशय आशेने अपेक्षेने मी देखील बाक वाजवलेला. पण आज काय झालंय, नवीन शासकीय वसाहतीत किंवा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना भूखंड देण्यासंदर्भातली जी समिती गठीत करण्यात आली, त्या समितीमध्ये अधिकारी घेतले त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, पण 5 लोक असे घेतलेले आहेत. महोदयांनी त्या या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. ते फार चांगली भूमिका आणि मुद्दे मांडतायत. पण इथं अधिकारी तर कोण नाही, एक अधिकारी मोबाईलवरच आहेत, बाकी कोण इथं नाही. उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आहे, उत्तर नाही देणार. त्यांना त्रास कसा सगळ्या वाईटपणा त्यांच्याकडे जातोय सध्या. त्यामुळे ते काही कोणी मोर्चा काढला की तिकडे यांचं नाव. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला आहे की सभागृह स्थगित करा. ते जे कोणी मंत्री आहेत त्यांना बोलवा, त्यांचे उपसचिव वगैरे इथं दालनात उपस्थित ठेवा आणि मग चर्चा करा. आम्ही इथं बोलून जायचं. कुणी नोंद घेत नाही, तिथेही बसत नाही कोण आणि इथेही कोण बसत नाही. 2 मिनिटं प्रत्येक वेळा थट्टा का? तुमच्याच बाजूचे प्रश्न लिहून घेतात ते. अध्यक्ष महोदय, त्यामुळे सभागृह आपण थांबवा. 5 मिनिटं 10 मिनिटं त्यांना बोलवा. हा काही कमीपणा नाही. तुमच्या मंत्र्यांना वट्टीवर आणायला दुसरा पर्याय नाही तुम्हाला. जयंत पाटील अध्यक्ष उपमुख्यमंत्री असून काहीही फायदा नाही. आम्हाला त्या खात्याचा मंत्री हवाय, नाहीतर हे सभागृह बंद करा. मग त्यानंतर अजित पवार हे जयंत पाटील यांना समज घालण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र तेव्हा जयंत पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सभासद सदस्य जयंत पाटील साहेबांनी काढलेला मुद्दा बरोबर आहे, परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या तिन्ही विभागाचे सध्या नोट मी घेतो. त्यांनी काय मुद्दा सांगितला ते पण मी सांगू शकतो. त्याच्यामध्ये आत्ता मी निरोप पाठवलेला आहे. उदय सामंतजी, शिवेंद्रराजे भोसलेजी आणि पंकजाताई मुंडेजी या तिघांनाही ताबडतोब बोलवलेलं आहे. ते वरच्या सभागृहात होते. त्यांना सांगितलं की तिथं राज्यमंत्र्यांना बसवा आणि इथं या. आज आपल्या पुरवणी मागण्यांचा महत्त्वाचा दिवस आहे आणि आज गिलोटीन पण आहे, तर ते येत आहेत. चला बोला. नाही अध्यक्ष महोदय, जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी हा मुद्दा किती जोरात मांडत होते मला माहिती आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांचं काही मनावर घेऊ नका. त्या मंत्र्यांना बोलल्यापर्यंत तुम्ही स्थगित करा. जयंत पाटील साहेब बोला. बघा, एक मिनिट सांगतो. एक मिनिट. बरेच लोकांची नावं आहे आणि 5:30 वाजता गिलोटीन आहे. माझी विनंती आहे की सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि वेळेत गिलोटीन झालं पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी. बोला. त्यानंतर वरुण सर देसाई यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले, कारण जेव्हा सभागृहात मंत्री नव्हते तेव्हा जयंत पाटील प्रचंड भडकले होते. मग त्यानंतर अजितदादांनी मंत्र्यांना सभागृहात तातडीने बोलून घेतलं. अध्यक्ष महोदय, मी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांचे आभार मानतो आणि मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील आभार मानतो की त्यांनी लगेच मंत्र्यांना बोलवून घेतलं. खरं तर मला अजितदादा इकडे उपस्थित आहेत, मी यामध्ये सुद्धा समाधानी आहे, कारण माझ्या मतदारसंघाकरता अजितदादांनी 205 कोटी अशी भरीव मदत ही गेल्या निवडणुकीच्या आधी केलेली आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा ते करणार आहेत अशी देखील मला पूर्ण
एक मला आनंद आहे की या व्हिडिओ माझ्या मतदारसंघाकरता अजितदादांनी 205 कोटी अशी भरीव मदत ही गेल्या निवडणुकीच्या आधी केलेली आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा ते करणार आहेत अशी देखील मला पूर्ण एक मला आनंद